नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य अकॅडमी या आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCS चे GK चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1857 या वर्षी बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक 2 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात कमी स्त्री साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री साक्षर या ठिकाणी असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, हरिहरेश्वर हा समुद्र किनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हरिहरेश्वर हा समुद्र किनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो हरिहरेश्वर बघा हा समुद्र किनारा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, रिहांद हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, रिहांद हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी पहा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील रिहांद हा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी आपल्याला अणुविद्युत प्रकल्प या ठिकाणी ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तारापूर बघा हा महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, राष्ट्रीय महामार्ग हा विषय बघा खालीलपैकी कोणाच्या अंतर्गत येतो? राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच नॅशनल हायवे खालीलपैकी कोणाच्या अंतर्गत येतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील राष्ट्रीय महामार्ग बघा हा विषय केंद्र सरकार यांच्या अंतर्गत बघा हा येणारा विषय आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, रस्त्याच्या लांबीमध्ये विचारले जगामध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा? रस्त्याच्या लांबीमध्ये जगामध्ये विचारले पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अमेरिकेचा बघा या ठिकाणी रस्त्याच्या लांबीमध्ये जगामध्ये पहिला क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 8 पहा, अथेन्स हे शहर कोणत्या देशामधलं शहर आहे? अथेन्स बघा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामधलं शहर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो अथेन्स बघा हे शहर ग्रीस या देशामधलं ते शहर आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, भारतामध्ये सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडत असतो? भारतामध्ये सर्वाधिक पाऊस बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडत असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो मौसिनराम मेघालय बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक पाऊस हा पडत असतो। प्रश्न क्रमांक 10 पहा, दिग्दर्शन या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे? दिग्दर्शन या नावाचं मासिक हे खालीलपैकी कोणाचं मासिक आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर बाळशास्त्री जांभेकरांचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिग्दर्शन हे त्यांचं या ठिकाणी मासिक आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे DMER भरती आपल्याकडे बघा असंच या ठिकाणी 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याकडे DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे सर्व पदाची बघा टेक्निकल म्हणजे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल असेल, लॅब टेक्निशियन असेल, तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सिलेबसनुसार सर्व या ठिकाणी पदाचे तांत्रिक अतांत्रिक सर्वांच्या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल। बघा, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे।
विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयची स्थापना विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी केव्हा झाली होती? आरबीआय यांची स्थापना केव्हा झालेली आहे? 1 एप्रिल बघा सन 1935ला आरबीआय यांची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना सन 1873 या वर्षी केली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी बघा पणजी या शहरामध्ये या ठिकाणी ते संपन्न होत असतात. विषय क्रमांक चौथा बघा, भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये बघा पहिलं राज्य कोणतं राज्य हे निर्माण करण्यात आले होते? भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा खालीलपैकी कोणतं राज्य हे निर्माण झाले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तर भाषावार या ठिकाणी प्रांत रचनेनुसार आंध्र प्रदेश बघा हे भारतामध्ये सर्वात प्रथम निर्माण झालेलं राज्य आहे. विषय क्रमांक 5 पहा, राष्ट्रपतींना विचारले भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार हा प्राप्त असतो? बघा राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कलम 72 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. बलवंतराय मेहता समितीने विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज बघा यांची त्यांनी शिफारसी केली होती. विषय क्रमांक 7 बघा, सागरेश्वर हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे? सागरेश्वर. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सागरेश्वर बघा हे अभय अरण्य सांगली या जिल्ह्यामधले या ठिकाणी अभय अरण्य आहे. विषय क्रमांक 8 बघा, खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यामधले खनिज तेल क्षेत्र आहेत? बघा खंबायत व अंकलेश्वर विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा हे गुजरात या राज्यामधले या ठिकाणी खनिज तेल क्षेत्र आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी बघा या ठिकाणी मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा चांदीची संज्ञा विद्यार्थी मित्रांनो Ag बघा चांदी या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बॉम्बे असोसिएशन बघा यांची ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा जगन्नाथ शंकर सेठ यांनी पहा बॉम्बे असोसिएशन या नावाची बघा त्यांनी संस्था ही स्थापन केली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे कोणाची आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर महात्मा गांधी यांची या ठिकाणी ही वर्तमानपत्रे आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? गीता रहस्य व ओरायन बघा ही पुस्तके कोणाची पुस्तके आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. लोकमान्य टिळकांची या ठिकाणी ही पुस्तके आहेत. विषय क्रमांक 14 बघा, मज्जा संस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणतं शास्त्र आहे? मज्जा संस्थेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रामध्ये मज्जा संस्थेचा अभ्यास केला जातो? बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 न्यूरोलॉजी बघा या शास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो मज्जा संस्थेचा अभ्यास केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, कवकापासून होणारा रोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. कवकापासून होणारा रोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 गस करणं या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, कोणत्या वर्षी विचारले रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो सन 1949 या वर्षी बघा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. विषय क्रमांक पुढचा बघा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते?
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या एका जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते? बघा जीवनसत्व अ मुळे विद्यार्थी मित्रांनो त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते। विषय क्रमांक पुढचा बघा, यक्षगान हा बघा एक नृत्य प्रकार आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा या ठिकाणी नृत्य प्रकार आहे? यक्षगान। बघा विद्यार्थी मित्रांनो यक्षगान बघा या ठिकाणी कर्नाटक या ठिकाणी राज्याचा या ठिकाणी लोकनृत्य प्रकार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, जालियनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोणता इंग्रजी अधिकारी जबाबदार होता? जालियनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोणता इंग्रजी अधिकारी हा जबाबदार होता? बघा या ठिकाणी जनरल डायर विद्यार्थी मित्रांनो हा जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार इंग्रजी अधिकारी होता। विषय क्रमांक पुढचा बघा, लाकडामध्ये खालीलपैकी कोणता प्रमुख घटक असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, लाकडामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रमुख घटक असतो? तर लाकडामध्ये बघा प्रमुख घटक सेल्युलोज बघा लाकडामध्ये या ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी प्रमुख घटक आहे। विषय क्रमांक 23 बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे। विषय क्रमांक 24 बघा, ओझोन या थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होत असते? बघा ओझोन थराची झीज कोणत्या वायूमुळे होत असते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, क्लोरोफ्लोरोकार्बन विद्यार्थी मित्रांनो या वायूमुळे ओझोन या थराची झीज या ठिकाणी होत असते। विषय क्रमांक पुढचा बघा, पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित शिवकुमार शर्मा बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। पंडित शिवकुमार शर्मा बघा हे संतूर वादक ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय पुणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प बघा तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, रेशीम उत्पादनामध्ये विचारले देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा रेशीम उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक बघा हे राज्य देशामध्ये रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे। विषय क्रमांक 29 बघा, मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती? मत्स्य उत्पादन बघा नीलक्रांती विद्यार्थी मित्रांनो मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची शिलाँग? तर विद्यार्थी मित्रांनो मेघालय या राज्याची बघा राजधानी शिलाँग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, तैनाती फौज पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली पद्धत आहे? बघा बऱ्याचदा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। तैनाती फौज पद्धत बघा यांची बघा सुरुवात बघा यांची अंमलात खालीलपैकी कोणी आणली होती? तैनाती फौज पद्धत विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड वेलस्ली बघा यांनी अंमलात आणलेली पद्धत आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचा बघा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याचा विचारले पूर्व पश्चिम विस्तार बघा खालीलपैकी किती किमी आहे? बघा महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार विचारला 800 किमी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा बघा निर्माण करण्यात आला होता? बघा चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली बघा हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी विचारले कोकणामधली नदी या ठिकाणी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत, या 4 नद्यापैकी आपल्याला कोकणामधली नदी कोणती आहे ती ओळखायचं आहे। बघा कोयना नाही, तापी नाही, भीमा नाही म्हणजे दमणगंगा विद्यार्थी मित्रांनो ही कोकणामधली या ठिकाणी नदी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, तोतलाडो हे धरण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तोतलाडोह हे धरण
तर नागपूर या जिल्ह्यामध्ये असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्रीरामपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे? श्रीरामपूर बघा हे ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। श्रीरामपूर बघा हे ठिकाण मोसंबी या फळासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले डोलोमाइटचे बघा साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? डोलोमाइटचे साठे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। रत्नागिरी बघा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने डोलोमाइटचे साठे आढळतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अजिंक्यतारा बघा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? अजिंक्यतारा बघा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अजिंक्यतारा बघा हा प्रसिद्ध किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 39 बघा, नागझिरा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 40 बघा, कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान विचारले खालीलपैकी कोणता घाट लागतो? विद्यार्थी मित्रांनो बघा कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान या ठिकाणी बघा फोंडा हा घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र व गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण बघा यांचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो म्हणजे म्हाडाचं मुख्यालय कोठं आहे? तर मुंबई बघा या ठिकाणी म्हाडाचं मुख्यालय आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी जसलोक बघा ही संस्था विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी जसलोक बघा ही संस्था मुंबई या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले दृष्टिदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? दृष्टिदान दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 10 जून बघा या दिवशी दृष्टिदान दिन हा पाळण्यात येतो। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले भीमा नदीची एकूण लांबी बघा खालीलपैकी किती किमी आहे? भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा 451 किमी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा भीमा नदीची या ठिकाणी एकूण लांबी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, कसारा बघा हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा या ठिकाणी घाट आहे? कसारा बघा हा घाट कोणत्या महामार्गावरचा या ठिकाणी घाट आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो DMER बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक, एक्सरे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन बघा, डायटिशियन बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा जो सिलेबस आहे त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे महत्त्वपूर्ण ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे।